नमस्कार. आज आपल्या IDT एज्युकेशनच्या फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या पॉडकास्टसाठी आपल्या नाशिक जिल्ह्यातील मान्यवर मिसेस चारुशीला पाटील मॅडम, ज्या वैष्णवी कलेक्शनच्या फाउंडर डायरेक्टर आहेत, ज्या स्वतः फॅशन डिझायनर आहेत. आज आपण आपल्या फॅशन डिझायनिंगचे खूप सारे प्रश्न हे त्यांच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर प्रथमतः बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ काढून आमच्या या पॉडकास्टसाठी दिला आणि आलेला आहात, त्याबद्दल धन्यवाद. प्रथमतः वेलकम तुमचं. मॅडम, प्रश्न असा आहे की फॅशन डिझायनिंगचे विद्यार्थी ज्यावेळेस पासआउट होतात त्यांना त्यांचा स्वतःचा ब्रँड ओपन करायचा असतो, स्वतःच्या ब्रँडवरती काम करायचं असतं. विद्यार्थ्यांनी स्वतःचा ब्रँड इस्टॅब्लिश करण्यासाठी शिक्षणानंतर कोणत्या स्टेजेस फॉलो केल्या पाहिजे? त्यांनी त्यांचं ब्रँड ओपन करण्यासाठी एक तर मार्केटिंग पण केलं पाहिजे आणि कुठल्याही क्षेत्रात आजकाल काम करताना पूर्ण त्याच्यात झोकून दिलं पाहिजे. नवीन नवीन जे आजकाल व्हरायटी येत असतात, नवीन नवीन प्रत्येक याच्यात डिझायनिंग येत असतं, त्यात प्रत्येक गोष्टीत कंटिन्यू त्यांनी त्याच्यात सर्चिंग केलं पाहिजे. आता रिसेंटली मार्केटमध्ये फॅशन क्षेत्रात तुम्ही स्वतः आता तुमचं कलेक्शन्स आहे, तुमचं वर्किंग चाललं आहे, नंबर ऑफ क्लायंट सोबत तुम्ही भेटता. बरोबर. मग फॅशन डिझाईन क्षेत्रात सगळ्यात मोठे चॅलेंजेस कोणते येत आहेत आता, की जे विद्यार्थ्यांनी आतापासून त्याच्या तयारीला लागलं पाहिजे? हल्ली लोकांना अगदी पटकन लगेच हवं असतं. त्याच्यासाठी जसं आपण एक साडी रॅपिंग की 2 मिनिटात साडी स्टिच केलेली असली, रेडी वेअर केली की झालं काम, अशा पण काही गोष्टी असतात त्या. आता सध्या फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त मुली करू शकतात आणि तुम्ही बघा 90% मुलीच फॅशन डिझायनिंगला करतात. मग मुलांसाठी हे क्षेत्र आहे का, आणि आहे तर कशा वेळेने असू शकतं? आहे ना. आजकाल आता मनीष मल्होत्रा, सब्यसाची, चंद्रकांत पाटील, मराठी माणसं, एक अनिता डोंगरे म्हणून आहेत, त्या पण त्याच्यात ह्या क्षेत्रात आहेत. त्यांनी भरपूर मार्केट कॅप्चर केलेलं आहे. बरोबर. आता ज्यावेळेस एखादा पालक विद्यार्थ्याची इच्छा असते, मला फॅशन डिझायनिंग करायचंय, मला फॅशन डिझायनिंग कोर्स चालतो, पण पालकांची भूमिका थोडी फॅशन डिझाईन कोर्सला धरून वेगळी आहे. बरोबर. तर मग या मानसिकतेला तुम्ही काय उत्तर द्याल? आता माझं स्वतःचं सांगायचं तर मी जेव्हा फॅशन डिझायनिंग केलं तर माझ्या वडिलांनी की काय ते शिवणाचं म्हणून त्यांनी मला करू दिलं, म्हणजे त्यांनी ते नाहीच होतं, पण तरी मी केलं त्यात फॅशन डिझायनिंग. आज 25 इयर्स माझं शॉप एकदम जोरात चालतं आहे आणि माझा आज सगळं घर खर्च वगैरे सगळं त्यावर आहे. म्हणजे एक सेल्फ इंडिपेंडेंट वुमन म्हणून तुम्ही आज मार्केटमध्ये आला, तुमचा व्यवसाय लॉन्च केला आणि त्याच्यावर आज पूर्ण परिवार. बरोबर. हे खरंच ग्रेटफुल आहे मॅडम, कारण ते एज्युकेशन कुठेतरी तुमचं कामी आलं. आता मार्केटचा ट्रेंड तुम्ही ह्या 25 वर्षापासून बघतात मॅडम. फॅशन मध्ये गेल्या 25 वर्षात या कालखंडात कसा बदल होत गेला आणि पुढे कसा बदल होणार आहे? मार्केटमध्ये रोटेशन असतं, नुसतं एकच हे चालत नाहीये. पूर्वीची जी फॅशन थोडे मॉडिफाय होते आणि ती परत त्याच्यात, आपण त्याच्यात काय चेंजेस करू हे आपल्यावर डिझाईन. समोरची एक व्यक्ती आहे तर तिला आपल्याला काय छान दिसेल, कसं तिच्या प्रोफेशनला कसं, हे आपण ठरवायचं असतं. ते मग हे सगळं फॅशन डिझायनिंग मधूनच आम्ही शिकलेलो आहे. फॅशन डिझाईन आणि टेक्स्टाईल डिझाईन मध्ये पण बरीचसं कन्फ्युजन मुलांचं होतं. मग कोणत्या पर्स्पेक्टिव्हने फॅशन डिझाईन कोर्सला आणि टेक्स्टाईल डिझाईन कोर्सला बघितलं पाहिजे? आता जसं साडीची पैठणी साडीची आपण ड्रेस ठेवतो, त्याचा ट्रेंड चालू आहे, पण त्या पैठणीचं जे विणकाम होतं त्याच्यावर जे मोराचं विणकाम केलं जातं याला आपण टेक्स्टाईल डिझायनिंग मध्ये येतं. म्हणजे जे मोराचं काम होतं ते टेक्स्टाईल डिझायनिंग मध्ये जातं आणि त्याचा जो ड्रेस शिवला जातो तो फॅशन डिझायनिंग मध्ये येतो. तुमच्या नजरेतून ही इंडस्ट्री आम्ही बघतोय आता, तुमच्या नजरेतून फ्युचरमध्ये फॅशन डिझायनरला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल? आव्हान तसं काहीच नाहीये जास्त, फक्त तुम्ही मार्केटमध्ये ट्रेंड जो आहे तो तुम्ही लोकांना पटवून आणि लोकांना तुम्ही काय काय नवीन समोर देणार त्याला महत्व आहे सगळ्यात गोष्टी, आणि मेहनतीला सगळ्यात महत्व आहे. ज्यावेळेस एखादा विद्यार्थी एखाद्या संस्थेमधून पासआउट होतो, तर पासआउट होताना त्या विद्यार्थ्याने कोणत्या प्रकारे त्यांच्या लाईफची सुरुवात करायला पाहिजे, जर्नी सुरू करायला पाहिजे? साध्या आता कसं असतं, सपोज आता एखादी व्यक्ती आहे, तिला वाटतं मला जान्हवी कपूर सारखी एखादी साडी नेसली पाहिजे किंवा दिसलं पाहिजे. मग ती आता तेवढी तर प्रत्येकाला मिळणार नाही, 35,000 प्रत्येक नाही करू शकत. मग आपण त्याला कशी ते कमी बजेटमध्ये कशी देणार हे पण याच्यात येतं सगळं. इंटर्नशिप प्रोग्राम बद्दल तुमचं मत काय? तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल त्याच्यात तेवढं महत्वाचं आहे तिथे. आता तुम्हाला जे चॅलेंजेस येतात क्लायंट सोबत, क्लायंट कधीतरी फोटो घेऊन येतो, फोटो दाखवतो, मला असं करून एम्ब्रॉयडरी करून पाहिजे, याचं इलस्ट्रेशन करून द्या, याचं फिटिंग करून द्या, याचं फॅब्रिक चेंज करून द्या, हे 2 जॉईन करून द्या, अशा खूप साऱ्या अडचणी तुम्ही आज प्रॅक्टिकल मध्ये बघतात. मग ह्या अडचणी मुलांना भविष्यात येऊ नये म्हणून आता कॉलेज काळातच त्यांनी काय खबरदारी घेतल्या पाहिजे? नाही, ह्या तर चालूच राहणार आहे, कारण हे वास्ट आहे सगळं.
प्रत्येक जे आम्हाला शिकवलेलं होतं त्याच्यापेक्षाही आता नाविन्य त्याच्यात येतं. पण ते नाविन्य आत्मसात करायला तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये कंटिन्यू राहाल तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीचे प्रयत्न केलं की सगळं त्याचे सोल्युशन आहे. आम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून आता गेल्या 25 वर्षाचा प्रवास म्हणजे इट्स टू लॉंग जर्नी. हो, या 25 वर्षाच्या काळातला तुमचा थोडक्यात आम्हाला प्रवास सांगा कसा होता? आम्ही पण असं जसं तुम्ही आता कॉलेज सुरू केलेलं आहे असं छोट्याशा एका इन्स्टिट्यूटमधून आम्ही केलेलं होतं. आणि मग नंतर जॉब नाही म्हटल्यावर कुठेतरी मग मी बिझनेस सुरू केला आणि आकाशवाणी टॉवर सारख्या ठिकाणी मी शॉप टाकलं. आणि आजपर्यंत माझ्याकडे सगळ्या थरातले सगळ्या प्रकारातले लोक आणि मला त्यात खूप समाधान वाटतं एक लेडीज म्हणून. कारण दिवसाला माझ्याकडे निदान 20 एक लेडीज तरी येऊन जातात. प्रत्येकाचं सुख दुःख शिवाय त्यांचं सगळं म्हणजे मी खूप हॅपी आहे ह्या सगळ्या गोष्टीत. त्यावर आता जे नवीन मोठे मोठे मॉल्स ओपन होत आहेत जसं वेस्ट साईड आलं किंवा नवीन मॉल झाले याचा कुठेतरी आंतरिक बुटीक ऑर्गनायझेशनवर किंवा आपल्या कलेक्शन्सवर काही परिणाम होतो का? नाही होत. कारण आपण जे त्यांना देणार आहे त्यांना जे पाहिजे आहे ते जर आपण देणार आहे तर याचा आपल्याला कुठल्याही याच्यावर काही परिणाम नाही होत. बरं. आज ब्लाऊज आता आमची स्पेशालिटी जास्त करून ड्रेस आणि ब्लाऊज आहे. तर जे आम्ही स्टिच करून देणार आहे ते त्यांच्याकडे नाही राहणार आहे. आता मार्केटमध्ये जी AI टेक्नॉलॉजी आलं, ChatGPT आलं, रोबोटिक्स टेक्नॉलॉजी आलं याचा कितपत फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांना? डिझायनिंगसाठी यात भरपूर फायदा आहे. कारण तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही जी इमेज करतात ती लगेच AI वर लगेच येणार आहे. येस. आता IDT एज्युकेशनने हा जो उपक्रम चालू केलाय पॉडकास्टचा याच्याबद्दल तुमचं मत काय मॅडम? हा आयडिया तर छानच आहे तुमची. तुम्ही अशी कोणती गोल्डन लाईन मुलांना सांगू इच्छिता की जी त्यांच्या भविष्यासाठी बेस्ट असेल? मेहनत सगळ्यात जास्त आहे आणि तुम्ही जे पण काही नवीन म्हणजे जे काम करणार आहे जे फॅशन डिझायनिंग झालं किंवा आज आर्किटेक्ट झालं तुम्ही त्याच्यात जे नाविन्य कराल त्याला महत्त्व जास्त आहे. म्हणजे रोज उठून तुम्ही त्याच्यातच काम केलं पाहिजे. नक्कीच आज या छोट्याशा पॉडकास्टच्या माध्यमातून आज मॅडमांनी आपल्याला खूप सुंदर असं गायडन्स केलेलं आहे. नक्कीच याचा फायदा आपले बाकीचे विद्यार्थी आणि बाकीचे व्ह्युअर्स सुद्धा बघतील. परत एकदा IDT एज्युकेशन फॅमिलीच्या वतीने मॅडमांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद मॅडम. थँक्यू.